सुस्वागतम शुभ स्वागतम सस्नेह स्वागतम। याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके संतोषदादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी झाली आहे दाखल मैदानावरती, एकीकडे रोहित आणि दुसरीकडे प्रसाद। तर बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला मनोज पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतील। लॉंग ऑन नाहीये, मिड ऑन आतमध्ये पाहायला मिळेल तर थोडंसं स्क्वेअरिश आपण पाहू शकतो लॉंग ऑन मधल्या फिल्डरला। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। पहिला बॉल जबरदस्त प्रहार, फक्त दिशा दाखवली, दशा खराब करत असताना स्वीपर कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे। पहिल्या बॉल वरती फलंदाज रोहितच्या माध्यमातून जबरदस्त प्रहार, कामबाकर चषक चौकार। तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। तसेच संतोष शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थानं 2 दिवस जेवणाची सोय ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके संतोष शेठ सुरोशे साहेब यांची उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये लाभली आहे, करूया त्यांचं सहर्ष स्वागत। पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल। ज्यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे रोहितच्या बॅट मधून वन्स अगेन अजून एक दमदार स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत कामबाकर चषक चौकार। मॅच चौकार आलाय, चौकारच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती। 8 ऑन द बोर्ड, 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। व नंबर मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल। यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सिंगल आड होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल। विश्वनाथ शेठ कराळे साहेब आणि सचिन शेठ शिसवे साहेबांच्या माध्यमातून वसत संघाला शुभेच्छा आल्या, ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग लाजवाब कॅच झाली कंप्लीट आणि पहिला मोठा धक्का बसतोय। बॅटिंग करत असताना टीमला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त। फलंदाज प्रसाद बॅक टू द पवेलियन। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 3 ऑन द बोर्ड, पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मनोज बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 5 चेंडूंवरती 2 चौकार आणि वाईट, त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस फक्त दिशा दाखवली, पॉइंटचे फिल्डर जोपर्यंत फील्ड करतील डॉट बॉलची होत असताना समाप्ती। ओव्हर नंबर पहिल्या मैदानावरती समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम वसंत संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी राहिली कुठेतरी वाटत होतं की धावसंख्या 15 ते 16 पर्यंत पोहोचेल, मात्र कमबॅक जसं आपण पाहू शकतो सुपर्ब होतं. त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल एक आली आणि एक डॉट बॉल आला. अशा रीतीने 3 शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्वाची विकेट जी प्रसादची कॅरी केली. आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर सोनू ला आपण पाहू शकतो. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळतील. जयमसोबा क्रिकेट संघ चिंचवली पक्ष वसत. यावेळी शेडू स्लॉट मध्ये होता फटका लाजवाब. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पलीकडे. खांबाकर चषक ब्रँडेड चौकार. फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. यावेळेस फलंदाज बाद होतात. स्कूप करायचा प्रयत्न होता आणि त्या स्कूप करायचा प्रयत्न पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. येस डिझाईन. फिल्डर होते आणि फिल्डरच्या माध्यमातून जबरदस्त झेल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या विकेटचं देखील पतन झालं. फुल टॉस बॉल होता. मध्ये ट्राय केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला. दुसऱ्या बॉल वरती विकेट आणि त्यानंतर आलेली सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. दुसरा षटक मार्गस्थ आहे गोलंदाज अनिलच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. खोलवा टप्प्याचा बॉल फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये थोडीशी मिसप्रिंट झाली आणि त्याला अनुषंगून 2 धावा कंप्लीट झाल्या. नवीनच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 अर्थातच 17 पाहायला मिळेल. कमबॅक करावा लागेल. मैदानावरती कमबॅक होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुम्ही 25 ते 30 धावांपर्यंत मजाल मारावी लागेल. यावेळेस फक्त आणि फक्त ट्राय केलाय. विशेप मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळेल. रनआउटचा चान्स होता. आमच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद होऊ शकले असते, मात्र जर आणि तर क्रिकेट मध्ये महत्व नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने 2 षटकांचा वास्तविक खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. येस डिझाईन. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस आपल्याला जेवणाची सुविधा आहे.
अशा आपल्या सर्वांचे लाडके संतोषदादा शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. तसेच आपण पाहू शकतो आदरणीय दीपक दादा म्हारसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. 19 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 19 या आकड्यावरती. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सनी आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आहेत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अर्थात रोहित आणि प्रसाद ते मात्र डगावच्या दिशेला गेलेत. मात्र अजून देखील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले केतन आणि अजय हे देखील मैदानावरती आहेत उपस्थित. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण ओपनिंग पेअर आघाडीला आलेले फलंदाजांच्या माध्यमातून जी अपेक्षा होती यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली होती आणि कॅच झाली कंप्लीट. विकेटचं होता असताना पतन. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम वसत संघाला. चौथ्या क्रमांकावरती आलेले अजय आता माघारी परतत असताना तिसरा मोठा आदरा टीम वसतला. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ज्यावेळेस मिड मॅच इनिंग्स ब्रेक होईल त्यावेळेस आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील चौथा सामना आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे आणि त्यांच्या विपक्ष साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य चौधरी विपक्ष रोशन अंबारे. बिग बॅटल आपण सर्व पाहू शकता या चौथ्या मॅच मध्ये. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सनीच्या माध्यमातून ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते आहे, तिसऱ्या षटकामध्ये जो फंदा कसला गेलाय मी म्हणेल कौतुक करावं लागेल. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवून या षटकामध्ये देखील तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता. दमदार स्ट्रोक लॉंग ऑनचा फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे. कांबाकर चषक ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरा मार्गस्थ आहे. षटकार आलाय, ज्या षटकाराची नितांत गरज होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली होती. चेंडू पडलाय नोमॅन्स लँड मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती 2 धावांनी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. चेंडूंचा विचार केला तर पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती आला षटकार आणि चौथ्या बॉल वरती डबल आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानावर. यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच में लढना सीख लो. लढाई करावी लागेल. यावेळेस बॉल पुन्हा एकदा वाईट. 61 धाव धावफलकावरती पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 29. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस शॉर्टआर्म पुल करायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे कंप्लीट आणि अजून एक मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम वसत संघाला फलंदाज सुशीलची खेळी होत असताना समाप्त. सुशील बॅक टू द पवेलियन.
जबरदस्त कौतुक करेल मी ज्याप्रमाणे फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे फील्ड सेटअप करण्यात आले त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती करण्यात यश मिळाले। दोन मागील चेंडू जे होते ते अवंतरचे होते, व्हाईट बॉल, मात्र त्यानंतर त्याच बॉल वरती विश्वास दाखवला आणि छोटा पूल करायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पास झाले। कोरडाप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतो। एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल। ओव्हर नंबर मैदानावरती तिसरं समाप्त, 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना वसत संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती जरूरत कमबॅक करावा लागेल। या मैदानावरती आपण पाहिलंय पहिल्या 2 मॅचेस मध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे कमीत कमी तुम्हाला 60 ते 65 धावा बनवणं इथे महत्वाचं असेल। षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय, 10.00 च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती जरूरत। चिंचवली विपक्ष वसत अशी चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या फेरीतला तिसरा सामना आहे। या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी राहिली, तब्बल 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केले गोलंदाज सनीने। आणि आता चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये मनोजला आपण पाहू शकतो। 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही KGPL च्या मैदानावरती खेळताय तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स धावा बनवणं फार महत्त्वाचं आहे। मी म्हणेल मिनिमम 60 to 65 रन्स बनवणं इथून गरजेचं असेल। चॉकलेट बॉय ऑफ कांबा अर्थातच साईनाथ शेठ ठाकरे साहेब आणि विकास शेठ निजिते साहेब एवन जोडी यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। व्हाईट बॉल, 100 धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 31, 31 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील। गोलंदाजी ट्रॅक वरती मनोजने पहिल्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी जरूर केली आणि त्याच्या जोडीला फार चांगली इकॉनॉमिकल ओव्हर जी मात्र फेकली। यावेळेस पटका लाजवाब पाहायला मिळते, पुलसा देखना स्ट्रोक काउस कॉर्नरला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। चांगला चेंडू पाहायला मिळतोय। ओव्हर नंबर मैदानावरती चौथं मार्गस्थ आहे मनोजच्या माध्यमातून पहिला बॉल जो वाईड आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर षटकाराला मात्र त्यानंतर डॉट बॉल फेकून कमबॅक नक्की केले आपल्या संघासाठी गोलंदाज मनोजने। धावसंख्या धावफलकावरती 37, 37 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पंचांकडे अपील केली जाते। अपील फेटत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतील। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, वाईट बॉल, अवंतरची धाव धावफलकावरती 8। चला पंचांशी भांडायचं नाहीये, रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू घेऊ शकता आपण आणि एकच रिव्ह्यू असेल एका इनिंगला याची देखील नोंद करून घ्यायची आहे। तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे व्हाईट चेक साठी।
पंच रिव्ह्यू घेण्यात आलाय की नाही? नाही ना? चला चिंचवली संघ पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये ही नम्रतेची विनंती असेल. बघा रिव्ह्यू जो आहे तो वाईट चेक रनआउट आणि बिमर साठी असेल याची नोंद करून घ्यायची आहे. पंचांना आपण सांगायचे पंचांनी आम्हाला कळवलं तर आम्ही रिव्ह्यू देऊ. षटक क्रमांक मैदानावरती चौथा मार्गस्थ आहे गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. या षटकाचा जर विचार केला तर 2 अभ्यांतर आणि 1 षटकार आलाय. 2 चेंडूंचा काही आतापर्यंत झालाय तब्बल 8 धाबा. यावेळेस डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळाले गोलंदाज मनोजला. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज स्वप्नील मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जरूर आहेत आणि त्या फटक्याच्या शोधामध्ये डॉट बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मनोजने थोडस कमबॅक करून दिलंय. शेवटचे 2 चेंडू दोन्ही डॉट आहेत. कोरडप्प्याचा बॉल जरूर होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये कॅचची संधी निर्माण झाली होती. मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मोहिली गावचे एक नामवंत क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे एक जबरदस्त खेळाडू अर्थातच रोशनजी अंबारे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस व्हाईट बॉल वन्स अगेन डाऊन द लेग साइड. अबंदरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. 41 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल वस्त टीमच्या माध्यमातून. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू पण विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 42 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकामधील. 5 षटक ज्यावेळेस कंप्लीट होतील इनिंग्स ब्रेक होईल अर्थात मिड मॅच होईल त्यावेळेस आपण टॉस देखील घेणार आहोत. याची नोंद करून घ्यायची आहे. बिग बॅटल बिग मॅच. रोशन अंबारे विपक्ष अजिंक्य चौधरी अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे विपक्ष साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. स्वीप केला आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संख्या धावफलकावरती या षटकाराच्या साथीने 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिलच्या माध्यमातून 1 विकेट कारी करण्यात आली आणि इकॉनॉमिकल षटक हाताळण्यात आलं. 9 धावा खर्च झाल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट कॅरी करण्यात आले आणि फक्त 11 धावा खर्च करण्यात आले. आणि त्यानंतर महागड षटक आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये तब्बल 18 धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 48. आता सोनू आपल्याला पाहायला मिळेल या 5व्या षटकामध्ये. सोनूच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी होईल पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. बॅकफुटला आले आणि त्यानंतर हॅमर करण्यात आलंय, मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. कॅच झाली कंप्लीट आणि अजून एक मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम वसत संघाला 1 more विकेट डाऊन. फलंदाज स्वप्नीलची खेळी होत असताना समाप्त. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 48. 48 ऑन द बोर्ड. अजून एक धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना बदन. प्रसाद राणे बॅक टू द पवेलियन. विकेटचं होत असताना पण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता जीवन पाहायला मिळतील. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील 3 झालेले आहेत. ह्यावेळेस स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय, मात्र एक धाव जी कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 49 या आकड्यावरती. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटी जो आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवती, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. या षटकामध्ये जर विचार केला तर एक रनआउटची विकेट, एक विकेट, एक सिंगल आणि एक डॉट. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर फटका चांगला पाहायला मिळतो. बॅटच्या स्टिकरला लागला, मात्र तरी देखील धावा मिळतील. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पलीकडे लॉंग ऑन ला क्लिअर करत नशिबाचा लकी चौकार. मिळते 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 53-54 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. टीम वसत संघाच्या माध्यमातून टीम जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली या संघासमोर. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं टीम आहे गावदेवी क्रिकेट संघ रुंदे. टीमचे कॅप्टन अजिंक्य, आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. मोहिली संघाचे कर्णधार अर्थात साई एकविरा, क्रिकेट संघ मोहिली संघाचे कर्णधार रोशनजी अंबारे ते देखील उपस्थित आहेत. संतोष शेठ सुरोसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, जे आजचे अन्नदाते आहेत आणि उद्या देखील तेच अन्नदाते असतील. त्याच्यावेळी एखादी स्पर्धा या मंचकृषीमध्ये होते तर अन्नदात्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतात. संतोष दादा त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे टीमचे कर्णधार, आपल्याला लास्ट ऑफिशियल फायनल पुकार आहे, लास्ट ऑफिशियल फायनल कॉल असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक 2024 हे
दमदार आणि दिमागदार असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतात. चला आपण टॉस साठी टॉस बॉक्स कक्षामध्ये जाणार आहोत, जिथे एकीकडे आपल्या समवेत रुंदे संघाचे कर्णधार, दुसरीकडे आपल्या समवेत असतील ते म्हणजेच मोहिली संघाचे कर्णधार संतोषजी सुरुशी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. हेड बुल्लेत आणि टेल पडलाय, तर टॉस जिंकलाय मोहिली संघाने. मोहिली संघ टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन. 5 ओव्हरची मॅच डिसिजन क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण समोर एक नामांकित संघ आहे ज्यामध्ये अजिंक्य सारखा एक नामवंत खेळाडू आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आपण पाहतो एक जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन, आणि विशेष करून या ट्रॉफीज ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, या विशेष करून ट्रॉफीज बद्दल आणि आयोजन नियोजनाबद्दल आम्हाला 2 शब्द ऐकायला नक्की आवडतील, कारण तुम्ही देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये सातत्याने असता. एखादी स्पर्धा ठेवली तर त्यामागे भरपूर सारे मी म्हणेल नियोजन आणि आयोजन असतात. स्पर्धकांना देखील थोडेसे वेळेवरती येणं अपेक्षित असतं, मात्र कधी कधी येत नाही. मात्र या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल आपल्या माध्यमातून 2 शब्द ऐकायला नक्की आवडतील. ट्रॉफी तर खूपच छान आहेत. मी दादांना आल्यालाच बोललो की ट्रॉफी काहीतरी वेगळंच ठेवलं तुम्ही यंदा, आणि आम्हाला खेळायला संधी दिली, त्यांचे धन्यवाद करतो. मॅच साठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत अभिकडे. अभि टॉस हरला, टॉस जिंकला असतं डिसिजन काय असतं? बॅटिंग. टॉस हरलात मात्र मनासारखा डिसिजन मिळाला आहे. तुमच्या टीम मध्ये देखील अजिंक्य सारखं नामवंत खेळाडू आहे. किती धावा बनवायचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जाईल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल आयोजन नियोजनाबद्दल नक्की आम्हाला 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजन खूप छान आहे. मी रात्री जेवून गेलो इथून आणि खूप छान आयोजन आहे. तर नक्कीच मॅच साठी शुभेच्छा. टॉस बॉक्स कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली या संघाने. त्यांचं डिसिजन असेल फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाला. धन्यवाद. आपण पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत, जिथे आपल्याला रुंदे आणि मोहिली हे 2 संघ पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय मोहिली संघाने, फिल्डिंग चूज केली आहे. आणि आता आपण चालू सामन्याच्या दिशेला वळतोय, जिथे एकीकडे संघ चिंचोली तर दुसरीकडे संघ वसत पाहायला मिळतोय. बनवल्या गेल्या 53-54 धाब्यांचं लक्ष जे मसोबा क्रिकेट संघ चिंचोली या संघासमोर असेल. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल वेल्वेट व्हॉइस ऑफ घारिवली, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली म्हणून ज्यांची एक सातत्याने चर्चा केली जाते. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची खऱ्या अर्थानं वर्णी लागते, अशा आपल्या सर्वांचे लाडके टॅलेंटेड गुणवान समालोचक अर्थातच रोशनजी संते सर, त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.
पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, भावेश बाद झालाय. न्यू बॅट्समन सनी येतोय. गोलंदाज जीवन आहेत आणि जीवनने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. या मॅच मध्ये 54 धावा डिफेंड करायच्या आहेत वसत या टीमला. चिंचवली या संघासमोर नेक्स्ट मॅच रुंदी विपक्ष मोहिली. या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. मोहिली या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये गोलंदाज जीवन गोलंदाजी मार्कवरती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील करतायत कॉट बेंच आणि अपील फेटाळली आहे. येतो हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज जीवन करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते जीवनच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. कांबाकर चषकाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक. आजचा हा पहिला दिवस आहे आणि तिसरा सामना सुरू आहे या दोन नामवंत संघांमध्ये. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळतायत अपीश आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय. बॅटिंग करणारे चिंचवली या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 2. कौतुक करेन गोलंदाज जीवनचं. ज्याप्रमाणे जीवनने या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती फेकलेत. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना देखील. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत भरा फटका. आउटफील्ड फास्ट. बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चिंचवली या टीमची 1 बाद 8. 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 54. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांची अजूनही गरज आहे चिंचवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या आहे 8. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 46 या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. यावेळी ड्राईव्ह करतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1 बाद 9 ही धावसंख्या आहे चिंचवली या टीमची. 54 धावा बनवायचे 5 षटकांमध्ये. पहिला सामना जिंकलाय गावदेवी कांबा संघाने. दुसरा सामना जिंकलाय
बापसई संघाने आणि हा तिसरा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुल जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये गोलंदाज प्रसाद करतायत. प्रसाद राणे. धावसंख्या आहे 9. अजय राणे यांचा हा संघ आपण पाहतोय. वसत संघ, ज्या वसत संघाने पहिल्या इनिंग मध्ये 53 धाव बनवलेत. हाफ ट्रॅकर. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सर नक्कीच हाताळलाय गोलंदाज प्रसाद यांनी आणि धावसंख्या आहे 10. स्ट्राईक इनला फलंदाज सनी आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल झालाय. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज सनीला. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सनीच्या बॅट मधून. पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक इनला फलंदाज सनी, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत या इनिंग मध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे चिंचवली संघाने या मॅच मध्ये. वैयक्तिक खेळतोय 16 धावसंख्येवरती फलंदाज सनी. संघाची धावसंख्या आहे 18 आणि त्या 18 धावांमध्ये सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे सनी यांचा, कारण की सनी खेळतायत. 16 या धावसंख्येवरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत धावा 34. हा सामना जिंकण्यासाठी चिंचवली संघाला 11.33 च्या सरासरीने प्रतिषटका मागे धावा बनवावे लागतील. अठरा चेंडू आणि 34 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये चिंचवली आणि वसत हे 2 संघ आमने सामने आहेत. 0 वरती नक्कीच भावेश बाद झाले होते. त्यानंतर कुंदन आणि सनीने ही 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. अठरा चेंडू आणि बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज कुंदन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. शैलेश येत आहेत नवीन गोलंदाज या 3ऱ्या
षटकामध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे हे सांगत असताना पंच डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज या मॅच मध्ये. ज्या सनीने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, वैयक्तिक खेळतो 18 या धावसंख्येवरती, त्यामध्ये 2 चौकार देखील आहेत. तो सनी आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद सनी. बॅक टू द पवेलियन. नयन येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. आमच्या सोबत आज प्रसन्न चव्हाण आणि प्रथम चव्हाण हे 2 बंधू आहेत, अप्रतिम समालोचक. त्यांचा आवाज आपण ऐकतोय. धावसंख्या आहे 21. षटक क्रमांक सुरू आहे 3रं शैलेशचा आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे वसत या संघाचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू ब्रश होतोय, मिळते 1 धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईसचा येतोय. धावसंख्या आहे 22, 22. चौदा चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना आता मात्र बॅलन्स झालाय. या सामन्यावरती मजबूत पकड वसत संघाने निर्माण केली आहे. क्लीन बोल्ट, फलंदाज झालाय बाद. सलामीचा फलंदाज कुंदन. बॅक टू द पवेलियन. अनिल येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज आहे. मॅच विनिंग गोलंदाजी शैलेश करतायत. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा आल्यात आणि 2 विकेट देखील मिळवलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलंय शैलेशने आणि या मॅच मध्ये वसत संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या, त्याच जीवनवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 32
धावांची अजूनही गरज आहे. 16.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी चिंचवली या संघाला. आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय चिंचवली या संघासमोर. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी करेल चिंचवली संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण करेल वसत संघ. वसत विपक्ष चिंचवली हा सामना सुरू आहे. फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. अजय राणे आहे. चूक होणार नाहीये. शॉर्ट कव्हर पॉइंटला हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. नयन बॅक टू द पवेलियन. फुलटॉस चेंडूवरती बाद झालेला आहे. कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट मिळतो. त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. वेग प्रचंड आहे जीवनच्या गोलंदाजीमध्ये. यावेळी ऑन साइडला लॉफ केलाय. पाठवलाय. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज. क्रॉस बॅटिस टू खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या नक्कीच चिंचवली या टीम वरती. आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वसत या संघासाठी. 9 चेंडू बनवायच्या धावा 26. ऑन साइडला तडाखा आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चिंचवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मच योगेश पवार आमच्या सोबत आहेत आणि सोनूचा बॅट स्विंग खूप चांगला आहे. नक्कीच 6व्या क्रमांकावरती आलाय आणि विकास दादा 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज हे विस्फोटक असतात. कमी चेंडू आणि जास्त धाव बनवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये असते आणि तोच फलंदाज आपण पाहतोय. सोनू आलाय 6व्या क्रमांकावरती आणि 2 षटकार लगावलेत आणि या 2 षटकारांनी विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. यावेळी ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज या मॅच मध्ये चिंचवली या संघाला. जोपर्यंत सोनू असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. कारण की सोनूने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. फुल टॉस आहे. पूर्णपणे लाईन मिस केली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 19 धावांची गरज आहे चिंचवली या संघाला. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन आपण जायचं आहे.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज या मॅच मध्ये. नक्कीच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. बिग फाईट मॅच रंगते 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे ड्रिंक्स ब्रेकर साई यांना पाहतोय. पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आहे आणि खऱ्या अर्थाने पुण्याचं काम सध्या ते करतायत. 6 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच विकास दादा निचिते आणि साईनाथ दादा ठाकरे यांची संकल्पना आहे कांबाकर चषकाची. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज प्रसाद येत आहेत. प्रसाद भोईर येत आहेत या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत स्वॅग के करेंगे स्वागत आणि षटकार लगावलाय सोनूने. मी आधीच म्हटलंय जोपर्यंत सोनू असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील आणि हा षटकार ठोकलाय. मॅच मध्ये वापसी झाली आहे चिंचवली या संघाची. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. बॅटची कडा आहे शॉट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक बीट झाले. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार सोनूच्या बॅट मधून. थैंक यू सो मच. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे चिंचवली या संघाची. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाज होईल बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट कारण की सोनूची गोल्डन विकेट मिळवली आहे. 3 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी चिंचवली या संघाला. चिंचवली संघाला जिंकायचं असेल तर या कंपल्सरी 9 धावा बनवाव्या लागतील. मनोज येत आहेत. मनोज उर्फ मॅडीच्या टी शर्ट वरती 45 जर्सी क्रमांक आहे रोहित शर्माचा आणि तशीच बॅटिंग करावी लागेल प्रथम चव्हाण या मॅच मध्ये. आणि क्लीन बॉल फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. चिंचवली या संघाची 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 9. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि कंपल्सरी या 9 धावा बनवावे लागतील.
बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे प्रसाद भोईर. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण करतील का स्ट्राईक इन फलंदाज करण. क्या बात आहे, आउटस्टँडिंग गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि 5वा चेंडू आलाय डॉट. एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. छगनशेठ बनकरी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे वसत या संघाने. अभिनंदन वसत संघाचं, हार्ड लक चिंचवली संघाचं. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. चिंचवली टीमला विनंती असेल आपण लाईनअप करा, वसत संघाला विनंती असेल आपण देखील लाईनअप करा, शेक हँड करा आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक 10-11 सरकार आदरणीय छगनशेठ बनकरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कांबाकर चषकामध्ये ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे छगनशेठ बनकरी साहेबांचं. यस, आपण फिल्डिंग देखील लावायची आहे. खऱ्या अर्थाने मोहिली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जीवन गोंदले आणि रोशन अंबारे A1 जोडीला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व कांबागावचे सुप्रसिद्ध उद्योजक 10-11 सरकार, अर्थातच 10 नोव्हेंबरला नक्कीच साहेबांचा वाढदिवस असतो. 10-11 सरकार आदरणीय छगनशेठ बनकरी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम सामना आपण पाहिला, शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला आणि तो सामना वसत संघाने जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच